ओळखलत का थल मला डायलेक्टल आलाय कुणी ओळखलत का थल मला डायलेक्टल आलाय कुणी मला स्पॉट बॉयचा असिस्टंट केलाय यांनी. अबे गप ना. कळलं नको. अतित्तन समान असिस्टंट ओके ऍक्शन. अरे अतित्तनच आहे ना तू. हा सायलेन्स सायलेन्स ऑन द फ्लोअर प्लीज सायलेन्स. थल नमस्कार. मी एक सिनेमा खेळतोय थल. एक रोमॅन्टिक सिनेमा आहे. सिनेमाचं नाव आहे आई मिलन की लात. लात लात नाही का लात ते बघा दिवस एक मिनिट अच्छा, रात. रात 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 थोडासा उत्तरचा प्रॉब्लेम आहे. रात्र मी बोलतो. तर त्याच्यामध्ये तुमच्यासारखा एक रोमॅन्टिक हिरो मला हवा आहे थल. एक थीन माझ्यासारखा. प्लीज थल एक थीन माझ्यासाठी. कधी बघितलं मला रोमॅन्टिक तू? आले थल किती वेळा. थल एक थीन माझ्यासाठी प्लीज. एक हिरोईन आहे थल. अच्छा हिरोईन पण आहे, तू बजेट वाढवलं परत. आले कितका फिल्म आहे हा? कितका फिल्म आहे भैया. कितका मेला 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 हिरोईन असते सुहाग लातलंय. काय? सुहाग सुहाग रात. हा, सुहाग. घातलाय आणि इथं रोमॅन्टिक थीम करायचं आहे. हिरोईन को पेच कलो. हिरोईन आहे ना हेल्पलाइन आइटम आहे. चल प्लीज चल प्लीज. अरे आलतीत लेली गलो आलतीत लेली गलो. हा 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 जल्दी. माहेरची नेसली गोधडी आहे ती. एक मिनिट. अरे काय आहे? अरे चल लग्न म्हणता ना चल. हा. काय लग्न म्हणता? आहा क्या बात है. कलक 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 कलक. थल लेरी गलते क्या. एक मिनट थल. ये देखो अभी जबरदस्त. चल सुरू कीजिए. डायलॉग डायलॉग डायलॉग. अरे थल बोल बोल. हा काय बोलायचंय? डायलॉग आहे. डोल्यात डोले घालून बघायचं आणि बोलायचं. तुम्हारी आंखों में है थलाब की नमिया. शराब शराब असतं ते. मी सांगू का मी सांगू. अरे अतितन. सर सर तुम्हारी आंखों में है शराब की नमिया. तुम्हारी आंखों में है शराब की नमिया. पाहिले न मी तुला तू मला न पाहिले या. क्या पाहिलिया. क्या बात है. हाँ. पाहिजे, बर. तुम्हारे होठ जैसे गुलाब की पंखुड़िया बिजुड़िया 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 असं सर वाजव ना रे फुकटाचे पैसे. Action! तुम्हारी आंखों में है Come on, Thal, you can do it. क्या बात है सर. तुम्हारी आंखों में है शराब की नमियां. एक पाहिले न मी तुला तू मला न पाहिली या. अरे काय औषध देतात ना काहीतरी. यस हा. नाही हे नाही, हे पुढचं होऊ शकत नाही. तुम्हारे होठ जैसे गुलाब की पंखुड़िया. हाँ, क्या बात है थल. पुरे होट होट बघा सर होट. ओ बिजुड़िया ओ बिजुड़िया ओ बिजुड़िया. आक्षेप घेतला त्यांनी. ओके. तो डाटा ऋषिकेश जोशी यांच्यासाठी झाला पाहिजे. सर सर हो, मला उचलून घ्या ना. चल याला ही पहिली कॉट इथून उचला आणि त्यांना नवऱ्यापेक्षा एखादा बिस्किटचा पुडा द्या म्हणजे गप्प बसतील त्या. अविनाश सर मला तुमच्याकडे यायचंय की प्रत्येक माणसाची किंवा कलाकाराची सुद्धा ही इच्छा असते की मुंबईमध्ये आल्यानंतर आपलं एक स्वतःचं घर व्हावं. घराविषयी तुमची एक छान आठवण आहे आणि ती तुम्ही आमच्याशी शेअर करावीत अशी माझी विनंती आहे. आम्ही वैश्यवाणी असल्यामुळे लोअर परळला आगे दुकान आणि पिछे मकान अच्छा. हे आमचं राहण्याची पद्धत होती. म्हणजे जुन्या मांडण्या जर तू बघितल्या असशील तर पुढे विडी तंबाखूचं दुकान आणि त्याच्या मागे घर. हो त्या 350 स्क्वेअर फीटमध्ये आम्ही त्यावेळेला 14 माणसं एकत्र राहत होतो. पण मला सांगायला एक अतिशय आनंद होतो की त्या वातावरणामध्ये राहताना सुद्धा म्हणजे ऐश्वर्याबद्दल मला खूप आदर आणि
प्रेम यासाठीच आहे की ज्या वेळेला आमच्या दोघांमध्ये हा संवाद झाला की आम्ही दोघांनी एकमेकांच्या प्रेमात पडलो आहे हे एकमेकांना कळलं न सांगता आणि तिने ज्या वेळेला हे व्यक्त केलं माझ्याकडे त्यावेळेला पहिल्यांदा मी असं तिला म्हटलं की एवढ्यात पटकन आपण सगळाच निर्णय घेऊया नको. आत्ता दौऱ्यावरनं उतरलो दादरला की तू माझ्या घरी चल, घर बघ, घरच्या माणसांना भेट आणि मग त्याच्यानंतर आपण सगळ्या गोष्टी बोलू. मला अवी तुझ्याबरोबर लग्न करायचं आहे, त्यामुळे ह्या गोष्टी माझ्यासाठी काही मायने राहत नाही. आणि मला वाटतं तिथून मग पुढे एकदा हे इतकं मोठं घर तुमच्यासाठी ओपन असल्यानंतर मला वाटतं आता मला कुठल्याही कितीही मोठ्या घराची काही अपेक्षा राहिलेली नाहीये, कारण एक इतकं मोठं ऐश्वर्य मला तिकडे मिळालं. वा 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 वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत ऐश्वर्या नारकर मॅम साठी सुद्धा. क्या बात आहे. ऋषिकेश, मला तुम्हाला एक म्हणजे मला खूपच कौतुक वाटतं तुमचं. म्हणजे तुम्ही अगदी प्रामाणिकपणे म्हणजे तुम्ही लेखन करता, दिग्दर्शन करता, लेख लिहिता, अपमान करता, पण या सगळ्यांतून तुम्ही अंघोळ कधी करता? चांगला प्रश्न. अरे बिझी असतात म्हणजे काय. हे सगळं करतो हे 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 आंघोळीचेच प्रकार आहेत माझे. लेखन ही माझी वैचारिक आंघोळ आहे. अभिनयाच्या वेळी तर घामच गाळावा लागतो. वा. आणि दिग्दर्शकाच्या भूमिकेत म्हणजे असे नट असतात ना, तुला फक्त आंघोळच असते, दुसरं काही असू शकत नाही. हो, एवढा घाम निघतो की दिवसाला 3-3 वेळा आंघोळच होते ती. आणि त्या म्हणाल्या ना ऋषिकेश जोशी अपमान करतात, तर अपमान करण्यासाठी म्हणून त्यांनी एक खास नाव घेतलंय स्वतःचं. कुठलं? ते स्वतःला हल्ली निंदा करंदीकर असं म्हणून हो घेतात. हो हो, वा 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 वा. हा, आणि त्यांची फळबाग आम्ही ऐकलेली आहे. मागच्या वेळेला ते जेव्हा आमच्याकडे आले तेव्हा त्यांचं एक ते प्राणी संग्रहालय आम्ही ऐकलं आणि आगामी त्यांनी त्यावेळेला डिक्लेअर केलं होतं की पुढच्या वेळेला जेव्हा येईल तेव्हा पंचांग असेल जोशांचं. तर ते जर झालं असेल तर त्याची एखादी झलक आम्हाला नक्कीच ऐकायला आवडेल जोशांकडून. हां, तो अत्यंत वेगवान जोशी पंचांगाचं मी फक्त नमुना सांगेन की जोशी पंचांगामध्ये मी काही नवीन राशी निर्माण केलेल्या आहेत. प्रचलित पंचांगातल्या राशींचा माझ्या याच्याशी संबंध नाही, पण ह्या अस्सल आहेत. ज्या राशी तुम्हाला इथं बसल्या बसल्या दिसू शकतात. जोशी पंचांगातली पहिली रास आहे शेष. शेष म्हणजे कमी पडलेले, उणीव असलेले. काही लोकांना सगळं मिळून सुद्धा म्हणजे बासुंदीपुरीचं जेवणाचं ताट आहे ते लोणचं नाही ना याच्यामध्ये, ह्याच्यात त्यांना जास्त इंटरेस्ट असतो. दुसरी राशी माझ्या राशीतली येते गुलछबू रास. आज आपल्याकडे विशेष पाहुणे आलेले आहेत. गुलछबू राशीचं त्यांच्याकडे बघून आपलं लक्षात येतं पुष्कर श्रोत्री आणि हे कुठल्याही परिस्थितीमध्ये त्यांचा रोमॅन्टिसिझम कधी कमी होतो. म्हणजे जे हमखास शोकसभेला सुद्धा मॅचिंगचे कपडे घालून जातात लोक. आणि तिसरी रास येते गर्क राशीचे लोक. हे काही कमी नाही आहेत. गर्क आपल्या विश्वात त्यांना जगाचं भान वगैरे वस्तुस्थिती वगैरे असं त्यांना काहीही नसतं. म्हणजे सहज बोलता शरद आहे गर्क राशीचा. म्हणजे पोळी खाणारच का भात, वाजली किती असतील, अरे विचारलं काय आहे. म्हणजे हा प्रयोग आहे, याचा आहे. नंतर येणारी रास आहे ती म्हणजे तू 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 रस. तू अच्छा, हे तू रस. तूळ असतं तसं इकडे बघ. तू म्हणजे त्या आयुष्यात माणसांचं यांचं काय होतं, ह्याच्या बुटाची लेझरी राहिली ना तुझ्यामुळं झालं असं काढणार लोक. हवा येऊन द्या, चला हवा येऊन द्या, डोक्याला शॉट नको, हवा येऊन द्या. मी मराठी, झी मराठी. झी5 ॲप आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचे भाग कधीही कुठेही पहा.